आपण बंधनं घातली पाहिजे की तुम्ही मेनू कार्ड मध्ये जे कोणतं प्रोडक्ट विकताय ते पनीर आहे की चीज अॅनोलॉग आहे हे क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे। म्हणजे तुम्ही पनीर चिल्ली विकताय की चीज अॅनोलॉग चिल्ली विकताय, तुम्ही पनीर काठी रोल विकताय का चीज अॅनोलॉगचा काठी रोल विकताय, हे ग्राहकाला कळालं पाहिजे। आणि जोपर्यंत ग्राहकाला कळणार नाही तोपर्यंत त्यांनी काय खायचं हे तर ठरू शकणार नाही। आज एफडीएच्या माध्यमातून एक त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे। हे 20 तारखेला त्यांनी परिपत्रक काढलं होतं, पण या परिपत्रकामध्ये काही त्रुटी होत्या, त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे लागलो की हे परिपत्रक काढत असताना याच्यामध्ये तुम्ही टाइमलाईन द्या। त्यामुळे आता परिपत्रक सर्व रेस्टॉरंट्सला काढलेलं आहे की इथनं पुढे प्रत्येक रेस्टॉरंटला त्यांच्या मेनू कार्डमध्ये चीज अॅनोलॉग विकत असतील तर चीज अॅनोलॉग, चीज अॅनोलॉगचा पदार्थ विकत असतील तर चीज अॅनोलॉगच म्हणावा लागणार आहे, पनीर म्हणत असतील तर पनीरच म्हणावं लागेल। छोटे छोटे ठेले जरी असतील, आज 40 आणि 50 रुपयामध्ये पनीरचं सँडविच मिळतं, अशा ठिकाणी पनीर नसून ते चीज अॅनोलॉग आहे, त्यांनी इथनं पुढे पनीर सँडविच ऐवजी चीज अॅनोलॉग सँडविच त्यांना म्हणावं लागणार आहे। शेवटी ग्राहकांनी ठरवावं काय खायचंय ते। त्यांनी अध्यादेश काढलेला आहे आणि आजच्या या परिपत्रकानुसार 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आतमध्ये प्रत्येक रेस्टॉरंटला कंपल्सरी त्यांच्या मेनू कार्डमध्ये चीज अॅनोलॉग किंवा पनीरचा उल्लेख हा स्पष्टपणे करावा लागणार। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्र हे राज्य देशातलं पहिलं राज्य असं असणार आहे की त्यांनी हे बायफर्गेशन काढलंय। त्याबद्दल मी एफडीएच्या सर्व अधिकाऱ्यांचे, मंत्री महोदयांचे, विशेषतः या राज्याच्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो।